नमस्कार मित्रांनो, लई आवडतेस तू मला या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. जेव्हा सानिकाच्या आईला सानिका आणि सरकारबद्दल समजतं त्यावेळेस ती म्हणते हे शक्य नाही आहे आणि ती तिथून निघून जाते. सानिका विचार करत असते तेवढ्यात सरकार तिथे येऊन तिला विचारू लागतं काय म्हटल्या त्यावर सानिका म्हणते ती म्हणत होती की हे शक्य नाही आहे, काय पण झालं तरी पप्पा तयार होणार नाही असं म्हणत होती आणि हे जे चालू आहे ते सगळं बंद करून सर्वेसंग लग्न कर असं म्हणत होती. त्यावर सरकार विचारतो मग? त्यावर सानिका म्हणते मग काय, मी सांगितलं तिला की माझं सर्वेश्वर नाही तर माझं राजावर प्रेम आहे आणि मी त्याच्याशिवाय राहू शकत नाही. आणि ती म्हणू लागते मी आपल्यामध्ये कोणालाच येऊ देणार नाही, प्रेम केलंय आता जे व्हायचंय ते होऊ दे. पुढे सरकार सानिकाला म्हणू लागतो सानिका मला तुला एक गोष्ट सांगायची आहे, जानकी आहे ना? त्यावर सानिका म्हणते आपली जानकी? त्यावर सरकार म्हणतो हा तीच, ती जानकी नसून तिचं खरं नाव सई आहे. हे ऐकून सानिकाला धक्का बसतो. पुढे सरकार म्हणतो आणि ती माझ्या मामाची पोरगी आहे, खरं तर ती इथं माझ्यासाठी आली आहे कारण तिचं प्रेम आहे माझ्यावर आणि आमची सुपारी बी फुटली आहे. पुढे तो म्हणू लागतो माझं ना तुझ्यासारखंच झालंय बघ, माझं सईवर कधीच प्रेम नव्हतं आणि मला तिच्यासंग कधीच लग्न करायचं नव्हतं, पण घरच्यांनी अचानक ठरवलं आणि मला काहीच करता आलं नाही. आणि हे सगळं स्पष्टपणे मी सईला आधीच सांगितलं होतं, पण ती ऐकूनच घ्यायला तयार नाही. तिला काय बी करून माझ्यासंग लग्न करायचं म्हणजे करायचंच आहे. त्यावर सानिका विचारू लागते म्हणून तू तिच्यावर संशय घेत होतास? त्यावर सरकार म्हणतं होय, ती काय पण करू शकते. त्यावर सानिका म्हणते काय करणार आहे, चांगली तर आहे बिचारी. त्यावर सरकार म्हणतो चांगली असं तुला वाटतंय, पण खरं काय ते मला माहिती आहे. पुढे तो म्हणतो अगं तिने तुला जीवे मारण्याचा प्रयत्न केलाय, आप्पांचं ते लेटर आणि आमचा फोटो हे सगळं तिनेच तुला दिलंय कारण तिला आपल्या दोघांमध्ये भांडण लावायचं होतं. हे ऐकून सानिकाला खात्री पटते. पुढे सरकार म्हणत असतो काय बी करून तिला माझ्याशी लग्न करायचंय, तिला माझ्या सुखाचं काहीच पडलेलं नाही, तिला फक्त तिचं सुख कळतंय. आणि तुला सांगतो ती इथं आल्यापासनं माझा जीव नुसता गुदमरतोय. इकडे सावित्री साहेबरावांसाठी चहा घेऊन येते. त्यावर साहेबराव म्हणू लागतात बरं झालं तुम्ही चहा घेऊन आलात, सकाळपासून लई डोकं दुखत होतं. ते चहा घेऊन म्हणू लागतात एका घोटातच तरतरी आली बघा, आम्हासनी काय पाहिजे हे तुम्हाला बरोबर ठाऊक असतं. सावित्रीच्या डोक्यात मात्र सानिकाचे विचार फिरत असतात. सानिका तिला म्हणते आता जगातली कुठलीही ताकद आम्हाला वेगळं करू शकत नाही, मग जीव गेला तरी बेहत्तर. ती तिच्या विचारात असते तेवढ्यात साहेबरावांचं लक्ष तिच्याकडे जातं आणि ते विचारू लागतात सावित्री सगळं ठीक आहे ना? त्यावर सावित्री अडखळत ठीक आहे असं म्हणू लागते. साहेबराव म्हणतात तुम्हासनी काही बोलायचं आहे का? जे काही बोलायचं असेल ते बिनदिक्कत बोला. त्यावर सावित्री खाली मान घालून उभी राहते. साहेबराव तिला म्हणत असतात बोला म्हटलं ना, बिंदास बोला. त्यावर सावित्री म्हणू लागते मला सानिकाबद्दल बोलायचं होतं. आणि ती बोलू लागते तुम्हासनी खरंच असं वाटतं का की आपल्या सानिकासाठी सर्वेश योग्य आहे? हे ऐकून साहेबराव तिच्याकडे बघू लागतात आणि साहेबराव विचारू लागतात हे काय आलं तुमच्या डोक्यात, ह्यो काय प्रश्न आहे? अहो आपण सानिका आणि साहेबरावांचा साखरपुडा करणार होतो मग? आणि ते पुढे विचारू लागतात एवढ्या अस्वस्थ आणि ह्यो प्रश्न काही झालंय का? त्यावर सावित्री म्हणू लागते नाही नाही काहीच झालं नाही, आपलं सहजच विचारलं. आई म्हणून काळजी वाटते हो सानिकाची. त्यावर साहेबराव म्हणू लागतात तुम्हासनी काळजी वाटते आणि बाप म्हणून आम्हाला काही वाटत नाही असं वाटतंय का तुम्हाला? पुढे ते म्हणतात अहो सर्वेश चांगला पोरगा आहे आणि त्याच्यासंग लग्न झालं की सानिकाही आपल्या डोळ्यासमोर राहणार आणि यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सानिका लई खुश आहे. त्यावर सावित्री काही बोलत नसते. ते बघून साहेबराव तिला विचारू लागतात पण सानिका नक्की खुश आहे ना? त्यावर सावित्री म्हणते हो. त्यावर साहेबराव म्हणतात मग झालं तर, आणि आपण तिच्या मनाविरुद्ध लग्न तर करत नाही आहे ना? माझ्या पोरीवर माझा विश्वास आहे, ती माझ्या शब्दाबाहेर नाही आणि ती कधीच चुकीचं पाऊल टाकणार नाही. आणि माझी पोरगी माझा अभिमान आहे आणि जो कोणी माझा अभिमान मातीत मिसळण्याचा प्रयत्न करेल ना त्याआधीच मी त्याला मातीत मिसळवेल, सोडणार नाही. त्यावर सावित्री घाबरते आणि म्हणू लागते नाही नाही असं काय बी होणार नाही. त्यावर साहेबराव तिला विचारू लागतात मग कसली काळजी वाटते तुम्हाला? त्यावर सावित्री म्हणते काय नाही हो, माझ्या 17 गोष्टी डोक्यात येत असतात आणि मी इथं येऊन तुमचं डोकं खराब करत असते. इकडे सानिकाला राग आलेला असतो आणि ती सरकारला म्हणू लागते मग सांग ना सईला इथून जायला. त्यावर सरकार म्हणतो मी लईदा सांगितलंय तिला पण ती माझं ऐकतच नाही,
उलट मलाच धमकी देतीये. म्हणते मी साहेबरावांना तू कळशीचं आहे हे सगळं सत्य सांगून टाकेल. तिला काय बी करून आपल्याला वेगळं करायचं आहे. त्यावर सानिका म्हणते हे 7 जन्मात पण शक्य होणार नाही. तिला आत्ताच्या आता घराबाहेर काढते आणि सानिका सईजवळ येऊन तिचा हात पकडते. त्यावर सई म्हणते ताईसाहेब मी तुमच्याकडेच येणार होते. मला कळलंय की राजाने तुम्हाला धोका दिलाय. तो कळशीचा आहे ही गोष्ट त्याने तुमच्यापासून लपवली होती. त्यावर सानिका म्हणू लागते धोका त्यानं नाही तू आम्हाला दिलायस सई. पुढे ती म्हणू लागते माझ्याच घरात बसून माझ्या विरोधात कटकारस्थानं करायला लाज नाही वाटत तुला? तुला चांगलंच माहिती आमचं दोघांवर एकमेकांवर किती प्रेम येते. तरी तू का मध्ये येतेस? का आमच्यामध्ये नाक खुपसते? त्यावर सई म्हणू लागते मध्ये मी नाही तू आमच्यामध्ये आली. तुझ्यामुळं हे सगळं झालंय. तुझ्यामुळं आमचं नातं तुटलंय आणि तुझ्यामुळं सरकार माझ्यापासून लांब गेलाय आणि तुझ्यामुळं त्याचं माझ्यावरचं प्रेम कमी झालंय. त्यावर सानिका म्हणू लागते 1 मिनिट त्याचं तुझ्यावर कधीही प्रेम नव्हतं आणि हे त्यानं मला स्वतः सांगितलंय. प्रेमात ना आपण त्या व्यक्तीच्या सुखाचा विचार करत असतो ना की त्याचं जगणं मुश्किल करून ठेवतो. खऱ्या प्रेमात ना व्यक्ती त्याग करत असतो आणि तुला काय प्रेम करणार आहे? तुला त्याला फक्त मिळवायचं आहे आणि त्याला त्रास द्यायचा आहे. तुला त्याच्या आनंदाशी काही देणं घेणं नाही आहे. त्यावर सई म्हणू लागते तू मला सांगणार आहेस का प्रेम काय आहे ते? मी सरकारवर लहानपणापासून प्रेम केलं आहे. त्याच्याबरोबर लग्नाची स्वप्न पाहिली आहे. काय बी झालं तरी मी त्याला सोडणार नाही. त्यावर सानिका म्हणू लागते हे बघ सई मला समजतंय की तुला किती त्रास होत असेल. आपण असं लहानपणापासून पाहिलेलं स्वप्न असं डोळ्यासमोर लांब जाताना साहजिकच त्रास होणार. पण प्रेम प्रेम असतं. ते मिळवायचं असतं. असं ओरबाडून नसतं घ्यायचं. प्रेमात ना सई समोरच्याचा विचार करावा लागतो. जर राजाचं तुझ्यावर प्रेमच नाही तर तो कसा तुझ्याबरोबर सुखी राहू शकेल? त्यावर सानिका सईला जवळ घेते आणि मिठी मारून म्हणू लागते हे बघ सई मान्य आहे की तुला त्रास होत असेल आणि यात तुझी काय बी चूक नाही आहे. तू असं का विचार नाही करत आहे की जरी तुला तुझं प्रेम नाही मिळालं तरी तुझ्यामुळे तुझं प्रेम तरी सुखी असेल ना? आणि याहून चांगली दुसरी कोणती गोष्ट असू शकेल? समजतंय ना तुला मला काय म्हणायचं आहे ते? त्यावर सई म्हणू लागते माझं ना सरकारवर लई प्रेम आहे. लई प्रेम आणि त्याला मिळवण्यासाठी मी काय बी करू शकते या काही बी. आणि सई सानिकाचं गळा दाबू लागते आणि म्हणू लागते सरकार फक्त माझं आहे आणि मी त्याच्यासाठी काय बी करू शकते. सानिका सोड सोड म्हणू लागते. सई मात्र तिचा गळा दाबत असते. तेवढ्यात सरकार तिथे येतो. हे बघून सरकारला धक्का बसतो आणि तो सईचा हात धरून तिला बाजूला करू लागतो. सई मात्र सरकारचं ऐकत नसते आणि सानिकाचा जोरजोरात गळा दाबू लागते. सरकार सई सोड असं म्हणू लागतो. ह्या आवाजाने साहेबराव सावित्री सगळेजण तिथे पळत येतात आणि समोर चालू असलेला प्रकार पाहून त्यांना धक्का बसतो आणि साहेबराव जानकी असा जोरात आवाज देतात. सई बाजूला होते. साहेबराव सईला म्हणू लागतात आमच्या घराण्यामध्ये बायकांवरती हात उचलायची परंपरा नाहीये म्हणून, नाहीतर तुला मी चांगली जोडून काढली असती. आणि ते सरकारला म्हणू लागतात राजा हिला ताबडतोब पोलिसांच्या ताब्यात दे. त्यावर सई म्हणू लागते चूक झाली माझी. त्यावर साहेबराव म्हणतात चूक झाली? आमच्याच घरात राहून आमच्याच पोरीच्या जीवावर उठलीस तू? आणि ते पंकजाला म्हणू लागतात पंकजे हिला ताबडतोब घराच्या बाहेर काढ. ही मला 1 मिनिटं पण माझ्या डोळ्यासमोर नकोय. त्यावर पंकजा म्हणते वय वय दादा. पुढे ते सानिकाला इथून घेऊन जा असं म्हणू लागतात आणि सावित्री सानिकाला तिथून घेऊन जाते. सगळे गेल्यावरती पंकजा सईला म्हणू लागते मूर्ख पोरी तुला जरा तुझ्या रागावर ताबा ठेवता येत नाही का? त्यावर सई म्हणू लागते सानिकाने माझं डोकं फिरवलं होतं. त्यावर पंकजा म्हणते तिने नाही फिरवलं तूच उलट्या डोक्याची आहेस आणि जा आता इथनं. आता तुला या घरात कोणीही थांबवू शकणार नाही. त्यावर सई म्हणते सरकारला घेतल्याशिवाय मी इथून जाणार नाही. त्यावर पंकजा म्हणू लागते नाही जाणार म्हणजे? पोलीस इथनं यायच्या आत सट्टक. त्यावर सई म्हणू लागते सांगितलं ना एकदा मी नाही जाणार म्हणून. त्यावर पंकजा म्हणते जे नाही आहे ना डोकं ते उगत चालू नको बरं का. पुढे सई म्हणू लागते मी साहेबांना सांगून टाकेल सगळं. सरकार सानिकाचं प्रेम प्रकरण मी सगळं सांगून टाकेल आणि हे बी सांगेल की सरकार कळशीचं आहे म्हणून. त्यावर पंकजा म्हणते आता गप बसायचं आणि मी जे सांगल तेच करायचं. मी बरोबर सांगल कवा आणि काय करायचं ते. आता तू इथनं पहिले निघून जा. त्यावर सई म्हणू लागते माझं लई प्रेम आहे सरकारवर. मी नाही राहू शकत त्याच्याशिवाय. त्यावर पंकजा म्हणू लागते वय ग
म्हणूनच मी सांगल तेच कर. आता या घरातनं निघून जा लवकर. आणि ती तिचं कपड्यांचं गाठोडं आणून तिला देते आणि म्हणू लागते, तू जर एकदा पोलिसांच्या ताब्यात गेलीस ना तर तू बी काही करू शकणार नाही आणि मी बी, असं म्हणून ती तिथून निघून जाते. त्यावर सई म्हणू लागते, सोडणार नाही. इकडे सावित्री सरकार आणि सानिकाला विचारू लागते, कोणी सांगणार आहे का मला काय चालू येते, ती जानकी अशी का वागली? तुम्ही असे गप्प काय? अरे कोणी काही सांगणार आहे का मला? त्यावर सानिका सांगू लागते, याचं नाव राजा नाही सरकार आहे. सरकार आप्पासाहेब धुमाळ आणि ह्यो कळशीचा आहे. हे ऐकून सावित्रीला धक्का बसतो आणि ती विचारू लागते, तू कळशीचा आहे अन आप्पांचा पोरगा? म्हणजे तू आमच्या घरी? त्यावर सरकार म्हणतो, नाही, मी कुठल्याच वाईट हेतूने आलो नव्हतो. मला पैशांची नड होती म्हणून मी इथं आलेलो. पुढे सावित्री विचारू लागते, पण मग जानकी? त्यावर सरकार सगळं काही खरं सांगू लागतो. खरं ऐकून सावित्री म्हणू लागते, अरे अक्कल आहे का काही तुम्हाला? त्या जानकीने जर सांगितलं असतं तू कळशी गावातला आहे तर काय झालं असतं माहिती का तुला? अरे खेळ वाटतोय का तुला? एक तर तू त्या गावचा आहेस आणि इतके दिवस आमच्याशी खोटं बोलून आमच्याच घरात राहिलाय. अरे स्वतःच्या जीवाची पर्वा आहे का नाही तुला? त्यावर सरकार म्हणतो, नाही आहे मला माझ्या जीवाची पर्वा, पण मग मला सानिकाच्या जीवाची पर्वा होती म्हणून मी इतके दिवस तिला नाही म्हणत होतो. पण शेवटी मी पण नाही स्वतःला थांबवू शकलो. आणि तो म्हणू लागतो, आई, आमचं एकमेकांवर खरंच खूप प्रेम आहे हो. त्यावर सावित्री म्हणते, अरे जीव वाचला तर प्रेम कराल ना? पुढे सरकार आणि सानिका बोलू लागतात. त्यावर सावित्री म्हणू लागते, अरे प्रेमात आंधळे झालायत तुम्ही. आणि याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढे काय होणार ते बघूया उद्याच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.